नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बघितलं, कितीही प्रतिबिंब असली तरी सुद्धा व्यक्ती तीच. वेगवेगळे हावभाव, वेगवेगळे एक्सप्रेशन. शेवटी माणूस हा कितीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आरशामध्ये तो आपला चेहरा लपवू शकत नाही. शेवटी जे काही आहे ते आरशात सगळं स्पष्ट होतं. नेमकं तसाच अनुभव घेत आपण नेहमी आयुष्य जगत असतो. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. ट्युलिप बिल्डिंग, केसर गार्डन सोसायटी, सेक्टर 20, खारघर इथे जाऊया आणि भेटूया भक्ती राहुल खोत या वहिनींना. चला काय घडणार आजच्या भागात बघूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. अंतरीचे गे तू म्हटले, शतजन्मीचे नाते जुळले, राहुलसह जीवनी प्रीतीचे फुल उमलले. हो ना, पण हे बोलत असताना हे का थरथरतंय सगळं? अक्षर सगळं राहुल मागे ना म्हणून. राहुल मागे. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर राहुल. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. बाबा. नमस्कार. ही आत्ते. नमस्कार. मावशी. या सासूबाई. ही माझी जाऊ. नमस्कार. पण जाऊ. नमस्कार. मावशी. मागे बहिणी आहेत माझ्या. बरं 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 बरं. आमचे इकडचेच परिवार. त्या बरं. पण सासूबाई. हो. माझा पुतण्या. दीर. हा पण दीर. हे सर्व दीर. आणि हा माझा मुलगा. हो हो हो. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे बालपण कुठलं? कुर्ला. कुर्ल्याला कुठे हो? कुर्ला वेस्ट, नेताजी नगर. शाळा कुठली मग? शाळा सायन्सला डीएस हायस्कूल. बरं, तुमचं बालपण कुठलं? माझं पण कुर्ला. कुर्ल्याला कुठे? सेम न्यू मिल रोड हे बाजूला. तरी म्हटलं चेहरा का खुल्ला आहे. सगळं बालपण तिथलं? हो. तुमची शाळा कुठली? डीएस सेम. एकाच वर्गात होतात का आता? नाही नाही, नशीब ते तरी. मग कोण पुढे होतं कोण मागे? ते पुढे. ते मी पुढे. पुढे होतो 2 वर्ष. मग काय पण झालं? शाळेत नव्हतं ओळखत आम्ही. चला ठेवा विश्वास. मग कधीची कुठे बघितलं एकमेकांना? बघितलं, त्यांनीच बघितलं. काय झालं? ती बाहेरून हिचा म्हणजे मामाचा मुलगा आहे ना, हा, तो माझा मित्र आहे शाळेमध्ये वर्गमित्र. कोणाच्या मामाचा मुलगा? माझ्या मामाचा. अच्छा, ह्यांच्या मामाचा मुलगा तुमचा मित्र. माझ्याबरोबर. बर, मग ही त्याच्याबरोबर असायची पहिल्या बसला वगैरे. बरोबर. एकत्र यायचो त्यावेळी बघायचो वगैरे, तेवढंच, बाकी काय नाही. पण नंतर मग ही कॉलेजला वगैरे जायला लागले मग बघायचो मी तिला. पहिलीच सांगा आता बाबा, काय ते तुम्हीच सांगा, काय झालं? काय नाही, असंच त्यांनी ओळख केली. शाळेत एकाच शाळेत होतं तर त्यांनी ओळख करून घेतली. बरोबर. तुम्ही कॉलेजला मैत्री झाली. जाताना का? हा. कुठे ओळख करून घेतली त्यांनी? ओळख अशीच रस्त्यात चालता चालता झाली. शाळेवरनं झाली. तुम्ही डीएस मध्ये होतात का? अच्छा, असं त्याच्यावरनं तुम्हाला ओळख त्यांनी झाली. विचारलं. मग पुढे? हा. तिथून ओळख झाली. पहिले मैत्री झाली. मग नंतर त्यांनी हा. प्रपोज केला. एवढं फास्ट नसेल झालं. किती वर्ष चाललं होतं त्यांचं बघणं आणि तुमचं जाणं तिथे? नाही, 1-1.5 महिन्याची ओळख असेल आणि नंतर प्रपोज. 1-1.5 महिन्यात? कसं काय तुम्हाला 1.5 महिन्यात वाटलं की असं काहीतरी इतकं मोठं डेअरिंग तुम्ही केलं? वाटलं असावं तर म्हणजे लाईफ पार्टनर हिच्यासारखाच असावं असं तुम्हाला वाटलं? वाटलं. पण 1.5 महिन्यात वाटलं? वाटलं. कुठे हो? दादर शिवाजी पार्क. शिकले नाही. शिवाजी पार्क. काय ठरवलंय दोघांनी? काय सांगायचं? ते शिवाजी पार्क म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही वाटत शिवाजी पार्कला. कुर्ला स्टेशनलाच विचारलेलं वाटतं. ते
तू नाही बोललेलीस ना त्यामुळे. कोण नाही म्हणाली होती? ती म्हणली मला विचार करून दे. नाही नाही नाही, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कुर्ला स्टेशनला विचारलं. हे जाता जाता विचारलं तिला, तुम्हाला खूप आवडतं तर तुझा विचार काय. ती बोलली मला टाइम पाहिजे 1 आठवडा. तर ती हो बोलली शिवाजी पार्कला. नंतर म्हणजे 1 आठवड्यात. एका आठवड्याने मला वाटलं कुर्ल्याला नाही म्हणाली आणि शिवाजी पार्कला हो म्हणाली. तर म्हटलं असं काय जादू आहे त्या शिवाजी पार्कात. मग होकार झाल्यावरती किती महिने अफेअर होतं? महिने नाही, वर्ष वर्ष होतं. होतं. किती? 9 वर्ष तरी होतं. म्हणजे होकारानंतर 9 वर्ष हे सुरू होतं. हो. घरी माहिती नाही? नाही, घरी माहिती होतं. म्हणजे माझ्या घरी तरी माहिती होतं, हिच्या घरी माहिती नव्हतं. हिच्या घरी नंतर माहिती पडलं. पण मग घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया होती तुमच्या घरी? कळलं म्हणजे असं बाहेरून वगैरे कळलंच होतं. म्हणून मग घरातल्यांनी विचारलं की लग्नासाठी बोलणी वगैरे करणं, असं कुठे स्थळ बघणं वगैरे सुरू केलं. तेव्हा मग माहिती पडलं. ह्यांच्या घरातले घरी आले होते. पण मग तुमच्या घरून थोडा विरोध होता? असं एक्झॅक्टली विरोध नाही म्हणता येणार, पण एक बस की आम्ही बघू शकतो, करू शकलो असतो वगैरे अशा टाईपचं बस थोडंसं फिलिंग की ते असतंच हा सगळ्यांना. तेवढंच बस. अदरवाईज विरोध वगैरे काही पण नाही. नंतर लग्न झालं तेव्हा हो. सगळे दोन्ही घरातले लोक एकत्र. बरं, आता या ठिकाणी या खेळामध्ये तुम्हाला वाद्य वाजवायचे आहेत आणि घरातल्यांना ओळखायचे आहे. बघूया तुम्ही वाजवलेलं गाणं अचूक ओळखणार का आणि बक्षीस मिळवून देणार का? बघूया. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? तो चालेल. तुम्हाला ऑप्शनच नाही ठेवलं. म्हणून तर पहिलं चालेल. तिला ढकलून तुमच्यावर. चला, एक गाणं आधी, एक मनातलं कुठलं तरी गाणं वाजवा. म्हणजे प्रॅक्टिस होईल आणि सगळ्यांना ओळखता येतं का आपल्याला समजेल. ओळखलं? हा. कुठलं? बरोबर बरोबर बरोबर. रात्रीचा खेळ झाला. तुमचं गाव कुठलं? पिंपळाच्या झाडाखाली बरोबर ओळखलं. लपड आहे घरात काय नाही ना. रात्रीचं खेळ चाले, दिवसात ओळखतायत. घ्या एक गाणं घ्या, कुठलंही तुम्ही निवडा त्यांच्यासाठी. हे का त्या बाजी मी बघतो. बघा हळूच गाणं तुम्ही. चुकलं. थांबा थांबा, परत एकदा. आणि ह्याच्यावर गायलात तर हा. बघू आधी वाजवा परत एकदा. 1 2 3 4. अरे जोरात आहे तुमचं. हा, चांगलेच. चांगलं वाजवतंय. पुढचं आव्हान तुमच्यासाठी आहे, माहिती आहे का? घरातल्यांची प्रॅक्टिस घेतलेली दिसते. ही 5 गाणी पाठ करून ठेवा. यातलं मी म्हणणार तेच वाजवायचं. घ्या आता तुम्ही वाजवा. या 2 गाण्यांपैकी बघूया कुठलं गाणं. हे छान वाजवत आहे. ओरिजिनल पेक्षा वेगळं आहे हे. म्हणा म्हणा म्हणा. सुंदर वाजवत आहे, माहितीये का? परत एकदा. 1 2 3 4. शांतपणे ऐका, ओळखायचं तर बघ. संपली वेळ. नाही काय होत नाही तुमच्याच्याने. कुठलं होतं सांगा हो. गोमू संगतीनं. आता वाजवा. आता बघा ओळखता येतं काय तुम्हाला. बक्षीस गेलं, आता वाजवतील. आता ओळखता येतं काय बघा.
तिसरं गाणं बघूया आता. हे कोण वाजवणार? हे तुमच्याकडे घ्या. ठीक आहे. हा, आणि दोघे मिळून गाणे वाजवा. 1 2 3 चला. पुढे पण वाजवा पाहिजे. पुढचं वाजवा. अरे वा 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 वा. अप्रतिम वाजवलं तुम्ही. परत एकदा वाजवा. एकदा म्हणजे शेवटची संधी आहे त्यांच्यासाठी. म्हणा 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 गाणं म्हणा गाणं म्हणा गाणं म्हणा. एक मिनिट पण तुम्हाला सांगू का, तुम्ही वाजवा हे गाणं. थांबा, फक्त वाजवा. मी नाही, बरोबर वाजवत होता, एवढंच दाखवायचं. एक लाजरानं साजरा मोकळा. ते गाणं गातायत आणि ह्या बाळाला थोपडतायत. अभिनंदन अभिनंदन. हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. बरं घ्या, एक चिठ्ठी काढा पटकन. 2 नावं काढा. एक द्या माझ्याकडे, दुसरी द्या. व्हेरी गुड. तानाजी चौकाच्या बाहेर मला भेटायला ये. पण तिकडे आहे ना तानाजी चौक? हो बरोबर आहे ना? हो. बरं. संजना गुरुनाथ खोत, कोमल आनंद खोत. जावा मदत करणार मला. दोन्ही जाऊ बाई का? ही सख्खी मोठी जाऊ नमस्कार. आणि ही चुलत जाऊ. नमस्कार. म्हणजे तुमचं आधी लग्न झालं, नंतर यांचं झालं. पण तुम्हाला माहिती होत्या या? हो हा? हो तुम्ही भेटला होता आधी? हो कुठे कुठे? कुर्ल्याला. कुर्ल्याला कुठे? मी घरी जायचंय ना. तुम्ही घरी जायचे? अच्छा अच्छा, त्यामुळे तुम्हाला माहिती होतं. पण कसा स्वभाव कसा आहे? चांगला आहे सुभा. चांगला आहे. द्या त्यांच्याकडे. आपण चुलत जाऊ बाई. हो हो ना. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाले. अच्छा. पण आता मला सांगा, कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप चांगला आहे आणि सगळ्यांना चांगलं सांभाळून घेता सगळं व्यवस्थित म्हणजे. व्यवस्थित करता. हो म्हणजे त्यांचा स्वभावाबद्दल चांगला आहे. पण त्यांनी कुठला बदल केला पाहिजे हो स्वभाव? नाही काहीच नाही. एकही गोष्ट बदलायला नाही. नको. सगळं आहे ते राहू द्या. हा? तिकडे बघा चेहरा पडलाय कसा. हा प्रश्न इकडे विचारला तर यादी आली असती माहितीये, म्हणून मी तुम्हाला विचारलं, त्यांना नाही विचारलं. नाही आम्हाला असं नाही वाटत आहे. नाही ना? नाही. ओके. बरं, आता बक्षीस मिळवून देणार ना त्याला? हो हा नक्की. आम्ही घरात 3 वस्तू लपवून ठेवल्यात, तर त्या 3 वस्तू तुम्हाला घेऊन यायच्या. म्हणजे तुम्ही एक आणायची, दुसरी वस्तू तुम्ही आणायची आणि तिसरी वस्तू तुम्ही. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती यांना मिळणार का? बघूया. पहिलं वाक्य आहे, घरात यांची डाळ शिजत नाही. लवकर, वेळ सुरू झाली. खाली किचन मध्ये खाली लवकर. कुठे ते सांगा त्यांना. 10 सेकंद झाली. त्याच्या बाजूला तिकडे चांदीचं नाणं आहे. समोरच आहे भाऊ. या या, लवकर लवकर बसा.
सर सलामत तो बाईक 50. वरती आहे बा टेबल, ह्याच्यावरती वॉर्डरोब वरती. 30 सेकंद झालेली आहेत. जशी माती तशी भांडे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. सगळ्यात आधी मोठ्या जाऊबाईंनी हे चांदीचं नाणं आणून दिलं, अभिनंदन. मग धाकट्या जाऊबाईंनी सुद्धा हा चांदीचा करंडा कुंकवाचा आणून दिला. आणि मिस्टर मात्र शेवटची 2 सेकंद असताना ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन आले. अभिनंदन. आणि आता तुमच्याबद्दल घरातले काय बोलतात ते मला ऐकायचंय. सुरुवात सासूबाईंपासून. सून चांगली आहे. हो का? पण तुम्हाला हे माहिती होतं? हो, यायची ती आमच्याकडे. तुमच्याकडे यायची. पण मुलगा पहिल्यापासून एवढा कमी बोलतो का हो? हो, तो कमीच बोलतो. आणि पाहिजे ते करतो. काय खुश झाली आहे माऊली. काय ते त्या बोलू शकत नाहीत ते मी बोललो ना. पण खुश आहात ना, समाधानी आहात ना तुम्ही? द्या, आईंकडे द्या. आमचे गुन्हे आहेत. एकदम गुणी आहेत. गुन्हे आहेत. मुलीने हे केलं तेव्हा तुम्हाला जरा त्रास झाला होता ना. पण मुलगी चांगली आहे हो. आणि जावई एकदमच चांगला आहे. हो की नाही? बघा ना, तुम्हाला त्रास पडू नये, मुलगा शोधायचा, किती तुम्ही वणवण करणार. म्हणून त्यांनी जावयाने सगळी तुमची काळजी घेतली. प्रत्येकाने सांगा एकेका वाक्यात, म्हणजे आजपासून कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी ती अतिशय लागवी खेळकर आहे. म्हणजे माझ्या छोट्या बहिणीची कमतरता तिने पूर्ण केलेली. पण तिला असं आम्ही कधी कधी प्रोग्राम ठरवतो, तिला लास्ट मिनिट डिच करायची सवय आहे. तर ते तिने बदलावं असं मला वाटतं. हो ना? कारण आम्ही तिला खूप मिस करतो माझ्या आईला. हो, ह्यांना नाही 8-8 दिवस थांबवून ठेवलेलं तिकडे. म्हणजे तेव्हापासूनचाच स्वभाव आहे का? हा? नाही नाही, असं काय नाही. काही अचानक निघालं तर. तुम्हाला विचारायचंय की यांनी कुठला खरंच बदल केला पाहिजे स्वभाव? मुलावरती म्हणजे थोडंफार चिडचिड करते, ते फक्त थोडंफार बदललं पाहिजे. बस. जास्त म्हणजे सकाळी शाळेत जाताना ना अरे, शाळेत जाताना युद्ध थोडस दोघांचं चालू असतं. काय रे बाळा, खरं आहे? बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, क्षमा कोणाची आणि धन्यवाद कोणाचा? क्षमा जर कोणाला दुखवलं असेल, अन्याय असेल, तर सगळ्यांची क्षमा. आणि धन्यवाद सगळ्यांनीच. जसं सगळे नेहमी माझ्या मागे सगळ्या गोष्टीसाठी उभे राहिले, तसे ह्यापुढेही उभे राहा. आणि तुम्ही? क्षमा मला सासू सासऱ्यांची मागायची आहे, कारण एकदा मी लग्नाआधी खोटं बोलून तिला गावी नेलेलं. माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं ते अजून पण त्यांना पण माहिती नसेल. हा, हो, कळलं का? आता कमी बोलतो, हळू बोलतो जावई. ते त्याच्यासाठी फक्त क्षमा मागा. इतके दिवस मनात ठेवलं होतं, एकदा सासू सासऱ्यांच्या समोर जाहीर माफी मागतो. प्रॉपर मंच मिळाला. प्रॉपर मंच पण मिळाला. असं ठिकाण मिळालं की तिथूनच सांगून टाकलं त्यांनी. नाही, पण चांगलं झालं. आता सगळं सुखाचा संसार आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्षानंतर त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि स्वतःचा वनवास स्वतः संपवून घेतला. आजपासून बदल कुठला करणार स्वतःमध्ये? जसं त्याने सांगितलं, ट्राय करेन सकाळचं जरा चिडचिड कमी करणं. आणि दुसरं ते डिच करणं आहे ते. ऍक्च्युली डिच नाही, कसं होतं ते, हे माझ्या आईकडचे कझिन्स, माझे कझिन्स आहेत, त्याचे कझिन्स आहेत. सगळे आम्ही लॉंग विकेंडला प्लॅन करतो. आणि मग मुलगा आणि हे त्यांच्या ह्याच्या कझिन्स बरोबर जायला बघतात. मग ऑब्व्हियसली मला पण तिथेच जावं लागतं. तुम्ही जरा काय तो सुवर्ण मध्य काढा. आता आम्ही अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह. यावेळी आम्ही आलेलो दोन्ही साईडला पिकनिकला गेलो. हो ना? आता पुढच्या वेळेला येणार, काळजी करू नका. चला, दोघांनाही शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.